कर्माचा फेरा पूर्ण होतोच. रात्री साधारण 11 वाजता मुक्ताच्या गाडीसमोर अचानक एक म्हातारी बाई आली आणि ती बेशुद्ध पडली. मुक्ता घाबरली, पण तिने धीर धरून तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले. काही दिवस उलटून गेले तरीही त्या वृद्ध महिलेच्या घराचा ठाव ठिकाणा काही लागत नव्हता. शेवटी मुक्ताने निर्णय घेतला की तिला आपल्या घरी घेऊन यायचं. मुक्ताने तिला घरी आणलं. मुक्ताची आई निवेदिता ताईंनी त्या म्हातारीला पाहता क्षणभर त्यांचं हृदय थांबलं. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि धक्क्याचे भाव स्पष्ट दिसत होते. त्या स्त्रीला पाहून त्यांचं मन वेडावलं होतं. त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते. निवेदिता ताई डायनिंग टेबलजवळ बसून मुक्ताची वाट पाहत होत्या. घड्याळाच्या काट्यांसोबत त्यांची चिंता वाढत चालली होती. मुक्ताचा काहीच पत्ता नव्हता. फोन तर कितीतरी वेळा ट्राय केला, पण तिचा फोन लागत नव्हता. बाहेर भयंकर वादळ आणि मुसळधार पाऊस सुरू होता. हे देवा, माझी मुलगी कुठे अडकली असेल, तिला काही त्रास झाला नसेल ना, असे विचार मनात येताना त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी तात्काळ देवासमोर हात जोडले. हे देवा, माझ्या मुलीची रक्षा कर, ती सुखरूप घरी परत येऊ दे. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मन अस्वस्थ होतं. मुक्ता डॉक्टर होती आणि मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती. ती रोज 10च्या आसपास घरी यायची, पण आज रविवार असल्यामुळे ती झोपडपट्टीतल्या गरिबांवर मोफत उपचार करण्यासाठी गेली होती. 7च्या आत नेहमी घरी यायची, पण आज अजूनपर्यंत आली नव्हती. शिवाय तिने फोन करून उशीर होणार असल्याचंही कळवलं होतं. निवेदिता ताई देवघरातून बाहेर आल्या आणि पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागल्या, पण मुसळधार पावसामुळे काहीच दिसत नव्हतं. त्यांची चिंता अजून वाढत चालली होती. त्यांनी पुन्हा एकदा मुक्ताचा फोन ट्राय केला, पण यावेळी फोन लागत नव्हता. आजचा पाऊस फार जोराचा आहे, कदाचित पावसामुळे ती कुठेतरी थांबली असेल, त्यांनी स्वतःला समजावलं. पण मनातून वाईट विचार काही केल्या जात नव्हते. त्यांनी काळजीने घरभर फेरफटका मारायला सुरुवात केली. एवढ्यात दरवाजावर जोरात टकटक झाली. दरवाजा उघडला तर समोर मुक्ता उभी होती. निवेदिता ताईंच्या तोंडातून शब्द निघायच्या आधीच मुक्ता त्यांच्या गळ्यात पडली. आई, घाबरू नकोस, मी ठीक आहे. मुक्ताने आईची काळजी ओळखली होती. ती अलगद बाजूला झाली आणि तिने सोफ्यावर आपली बॅग ठेवली. एवढा उशीर का झाला, कुठे होतीस? निवेदिता ताईंनी थोडं ओरडून विचारलं. मुक्ता काही बोलणार इतक्यात निवेदिता ताई पुन्हा म्हणाल्या, हे बघ, मी तुला पुन्हा सांगते आहे, आता रविवारचं काम सोडून दे, घरीच थांब माझ्याबरोबर. माझ्यासाठी थोडा वेळ काढ, मी इथे एकटी काळजीत राहते. आई, तू एवढी का रागावतेस आज? उशीर झाला, पण तू ऐकून तरी घे. का झाला उशीर आणि हे काम का सोडू? तुला माहीत आहे ना, झोपडपट्टीत जाऊन लोकांची सेवा केल्याने मला किती समाधान मिळतं, किती आनंद होतो. हो, माहीत आहे, पण आता काही गरज नाही. मी म्हणते हे सोडून दे. लोकांची सेवा करणं आणि पुण्य कमावणं काही उपयोगाचं नाही. बाहेर लोकांची सेवा करायची आणि घरात आई एकटी पडली आहे, हे तुला बरं वाटतं का? आई, बस कर ना, काय एवढं नाराज होतेस? पुढे असं काही होणार नाही आणि आज उशीर झाला नसता, पण मी असा कसा विश्वास ठेवू की तुला इथून पुढे उशीर होणार नाही? आणि तुझ्यावर का विश्वास ठेवू? आई, तू माझं ऐकून घेतलं तर तुला सगळं समजेल. मग मला काही सांगायची गरज भासणार नाही. उलट तूच म्हणशील, बाळा, तू खूप चांगलं काम करत आहेस आणि मला घरात बसायला अजिबात सांगणार नाहीस. हे ऐकून निवेदिता ताई गप्प बसल्या. मुक्ता म्हणाली, आई, मी फ्रेश होऊन येते, मग सगळं सांगते. मुक्ता फ्रेश होऊन आली. हातात ताट घेऊन ती म्हणाली, तुला माहीत आहे, आज संध्याकाळी जसा पाऊस सुरू झाला, मी पटकन तिथून निघाले. थोडं अंतर कापलं तर मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्त्यावर शुकशुकाट होता. मी गाडी थोड्या वेगात चालवत होते. अचानक एक वृद्ध महिला माझ्या गाडीसमोर आली. पहिल्यांदा वाटलं की कदाचित ती गाडी खाली आली असेल, पण गाडी थांबवून बाहेर येऊन पाहिलं तर ती बेशुद्ध पडली होती. मग काय झालं, शुद्ध आली का? निवेदिता ताईंनी घाईने विचारलं. हो, शुद्ध आली, पण त्या काही बोलायच्या स्थितीत नव्हत्या. त्या खूपच वृद्ध आणि अशक्त होत्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी गेले कित्येक दिवस काहीही खाल्लेलं नव्हतं. त्यांचं पोट पूर्ण रिकामं होतं. मीच त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. अगं, हे कसं शक्य आहे? एवढ्या मोठ्या वयाच्या व्यक्तीने काही खाल्लं नसेल तर त्याची अवस्था किती गंभीर असेल. आई, म्हणूनच त्या अशा पडल्या होत्या. मला काळजी वाटते. त्या कोण आहेत आणि कुठून आल्या आहेत? तुला काय वाटतं, त्या भटकंती करत होत्या का? आई, मला खरंच माहीत नाही, पण उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची तब्येत तपासते. जर त्यांना तिथे ठेवलं नाही तर माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करते. निवेदिता ताईंनी डोकं हलवत तिचं ऐकलं. त्यांचं मनही थोडं शांत झालं, पण विचारांच्या वादळाने पुन्हा बेचैन केलं. ठीक आहे मुक्ता, आणि हो, त्यांना विचार की त्या कोण आहेत आणि कुठे राहतात, मग त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडून ये. हो आई, त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवणार.
मुक्ताने एक घास तोंडात टाकत शांतपणे उत्तर दिलं. एका क्षणासाठी सगळं काही थांबल्यासारखं झालं. आई आणि लेकी दोघीही शांतपणे जेवू लागल्या. जेवता जेवता निवेदिताताईंच्या चेहऱ्यावर विचारमग्न भाव दिसू लागले. काय झालं आई? तू काय विचार करते आहेस? हेच ना की त्या वृद्ध महिला कोण आहेत ज्या एवढ्या मुसळधार पावसात रस्त्यावर भटकत होत्या? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कितीतरी दिवस त्यांचं पोट भरलं नसेल. कोण आहेत त्या? कुठून आल्या असतील? तू डॉक्टर आहेस की माइंड रीडर आहे? आई, सध्या मी फक्त डॉक्टर आहे, पण तुझ्या बाबतीत मी दोन्ही आहे. तू इतक्या गोष्टींचा विचार करतेस की तुला काही सांगायला मन करत नाही. उद्या त्यांना शुद्ध येईल तेव्हा विचारेल. जिथे त्यांचे ठिकाण असेल तिथं पोहोचवेल. पण आता तरी तू शांतपणे जेवण कर. मुक्ता हे बोलत असतानाच निवेदिताताईंनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. बस कर आता, विषय बदलूया काही वेळापुरता. मुक्ता म्हणाली की आपल्या दोघींसाठी थोडा वेळ हवा आहे आणि आता तू त्याच गोष्टीवर ठाम झालीस. एवढेही रात्र झाली पण तू एकदाही विचारलं नाहीस की माझा दिवस कसा गेला, कसे होते आजचे पेशंट. अगं मुक्ता, हे तर मी रोजच विचारते, पण आजचं प्रकरण वेगळं आहे, विचार करण्यासारखं आहे. असं म्हणून निवेदिताताई पुन्हा विचारमग्न झाल्या. ठीक आहे, आता तू जास्त विचार करू नकोस. बाहेर खूप पाऊस पडतोय, तुला लगेच सर्दी होते. मी हळद घालून दूध गरम करते, आपण दोघी एकत्र पिऊया. मुक्ता, तुला माहीत आहे ना, मला हळद घातलेलं दूध अजिबात आवडत नाही, त्यामुळे तू हळद घातलेलं घे, मी साधं घेते. तू काय म्हणालीस मला नीट ऐकू आलं नाही, मुक्ता म्हणाली. पण मला माहीत आहे मी काय म्हणाले ते तुझ्या लक्षात आहे. मी सांगितलं तेच तुला करावं लागेल. तू माझी मुलगी आहेस, माझं ऐकावंच लागेल. सारखे स्वतःचे नियम लावतेस आणि मला मात्र ऐकावं लागतं. दोघी मायलेकीच्या गोड भांडणात फोन वाजला. बघ, तुझ्या लाडक्या मुलीचा फोन आलाय. आता माझ्याऐवजी तिचं ऐक. अगं आधी फोन तरी उचल. हॅलो आई. अगं मी फक्त सांगणार होते की मुक्ताच्या मोठ्या बहिणीने बोलणं पूर्ण करण्याआधीच मुक्ता म्हणाली, हेच ना की पाऊस खूप पडतोय, आईला थंडी पटकन वाजते, तिची काळजी घे, हळद घातलेलं दूध दे, औषधं वेळेवर दे. ती स्वतःची औषधं वेळेवर घेत नाही, हे सांगणार होतीस ना तू. त्यावर राधिका म्हणाली, अगं मी तर विसरूनच जाते की माझी छोटी बहीण डॉक्टर आहे. मी तिला काही सांगायची गरज नाही. ताई, मी विचार करते तुझ्यासाठी काही औषधे लिहून देऊ का? कोणती औषधं आणि कशासाठी? मी तर ठणठणीत आहे, पण तुझ्या लक्षात राहत नाही म्हणून. दिवसेंदिवस तुझी स्मरणशक्ती कमी होत चालली आहे म्हणून. अच्छा, म्हणजे आता तू मला विसरभोळी म्हणतेस. देवाची कृपा समज की तू माझ्यासमोर नाहीस, नाहीतर चांगलाच मार खाल्ला असतास. अगदी तसाच जसा लहानपणी मी तुझ्याकडून खात होते, त्याहूनही जास्त. चल गप बस, आता मी ती लहान मुलगी नाही राहिली जी तुझ्याकडून मार खाईन. हे ऐकताच दोघी बहिणी खळखळून हसू लागल्या. अच्छा, आता आईशी बोल. निवेदिताताईंनी फोन घेतला आणि म्हणाल्या, हां बाळा बोल. आई, तुझी काळजी घे. अगं राधिका, मी बरी आहे आणि तुझी बहीण आहे ना, ती मला काहीही होऊ देणार नाही. तू कशी आहेस? घरातले सगळे व्यवस्थित आहेत ना? राहुल कसा आहे आणि आपले जावई बापू सगळे ठीक आहेत? आई, आणि तुलाही व्यवस्थित राहायला हवं. तुझ्याशिवाय आम्हा बहिणींचं दुसरं कोण आहे? अगं मला काहीही होणार नाही. आता खूप उशीर झाला आहे, फोन ठेव. मुक्ताला उद्या सकाळी हॉस्पिटलला जायचं आहे. असं म्हणून दोघींनीही फोन ठेवला. तोपर्यंत मुक्ता 2 ग्लास हळदीचे दूध घेऊन आली, एक स्वतःसाठी आणि दुसरं आईसाठी. दोघींनीही हळूहळू दूध पिलं आणि 5-10 मिनिटे टीव्ही पाहिला. मग आपल्या खोलीत झोपायला गेल्या. झोपता झोपता निवेदिताताई म्हणाल्या, मुक्ता, उद्या जसं त्या वृद्ध महिलेला शुद्ध येईल तेव्हा तिचं नाव आणि पत्ता विचार. मला वाटतं मी उद्या तुझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येते. आई, मला वाटतं तुला सांगून मी मोठी चूक केली आहे. तू एवढी इमोशनल का होत आहेस? मी तुला आधीच सांगितलं आहे ना, त्यांना शुद्ध आल्यावर मी त्यांचं नाव आणि पत्ता विचारून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवते. तुला माझ्यावर विश्वास नाही का? असं असतं तर मी त्यांना हॉस्पिटलला आणलंच नसतं. आता गुपचूप झोप. सगळ्या जगाचा विचार करण्यासाठी तू बसलीस. मुक्ता ओरडून बोलल्यावर निवेदिताताईंनी ब्लँकेट तोंडावर ओढून घेतलं आणि त्या गप झोपल्या. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता. मुक्ता तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त झाली. दुसरीकडे निवेदिताताई तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा तीच वृद्ध महिला येत होती. सगळ्यात मोठं म्हणजे त्यांच्या मनात एकच विचार येत होता, गेल्या काही दिवसापासून त्या बिचाऱ्याच्या पोटात अन्नाचा एकही कण गेला नाही. ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप खात होती. हे देवा, काहीही होऊ दे, पण त्यांना त्यांच्या कुटुंबाची भेट होऊ दे. निवेदिताताईंनी मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली आणि मग झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झाली. तेव्हा निवेदिताताई पुन्हा बोलू लागल्या, पण मुक्ता त्याआधीच म्हणाली, आई, मला सगळं माहीत आहे आणि हो, पहिल्यांदा मी त्या वृद्ध आजींना भेटूनच येणार आहे.
मीही येऊ का तुझ्याबरोबर? नको आई, तुझी तब्येत हल्ली ठीक राहत नाही. हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे नको. पण हो, जर तुला त्या आजींना भेटायचं असेल तर मी तुला त्यांच्या घरी घेऊन जाईल. मग तर खुश होशील ना? हो ठीक आहे, मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटेल. काही वेळातच मुक्ता तयार होऊन कारमध्ये बसली आणि हॉस्पिटलसाठी रवाना झाली. तिथे पोहोचल्यावर तिने पाहिलं, वृद्ध महिलेला शुद्ध आली होती, पण अजूनही त्या व्यवस्थित बोलू शकत नव्हत्या. आजी, आता कसं वाटतंय? आजीने हातानेच इशारा केला. बरं वाटतंय. मग त्यांना हलकं बसवलं, नाश्ता आणि ज्यूस दिला. सॉरी, काल रात्री तुम्ही माझ्या गाडीसमोर पडला होतात. एवढा जोरदार पाऊस होता त्यामुळे मला नीट दिसलं नाही. पण तुम्ही त्या मुसळधार पावसात रस्त्यावर पळत का होतात? आजी काहीच बोलल्या नाहीत. काल रात्री मीच तुम्हाला हॉस्पिटलला आणलं. मला वाटतं तुम्ही आता बरे आहात आणि घरी जाऊ शकता. सांगा ना, तुमचं घर कुठे आहे? मी तुम्हाला सोडून देते. आणि हो, मी काही औषधं लिहून देते, वेळेवर घ्या. यामुळे तुमचा अशक्तपणा कमी होईल आणि तुम्ही लवकर तंदुरुस्त व्हाल. मुक्ता बोलत असताना वृद्ध आजीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, ज्याला त्यांनी लगेच थांबवलं. आजी, तुम्ही आता बऱ्या आहात. तुम्हाला कुठे दुखापत झालेली नाही. मला वाटतं तुम्ही अशक्तपणा आणि भीतीमुळे बेशुद्ध पडला होतात. पण अजून एक गोष्ट, तुम्ही काही दिवसापासून जेवण का केलं नाही? या वयात तुम्ही कोणतं व्रत करत होतात का? पुन्हा एकदा वृद्ध आजी काहीही बोलल्या नाहीत. मुक्ता स्वतःशीच विचार करू लागली. आजी बोलत नाहीत, कदाचित त्यांना वाटते मी त्यांचा उपवास सोडायला लावेल. मग तिने मनातल्या मनात चिडून विचार केला, या महिला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून सगळ्यांसाठी उपवास करत बसणार. सगळ्यांचा विचार करतील, पण स्वतःचा काय? यांना स्वतःसाठी वेळच नसतो. बघा, आता वय झाले, शरीर अशक्त झाले, पण उपवास करणं गरजेचं आहे का? आणि विचारल्यावर सांगतही नाहीत. मुक्ता डोकं हलवत राहिली आणि पुन्हा आजींना विचारलं, अच्छा, तुमचं घर कुठे आहे? तुम्ही कुठे राहतात? तुमच्या घरात कोण कोण आहे? सांगा ना, मी त्यांना फोन करून बोलावते किंवा तुम्हाला स्वतः घरी सोडवते. मुक्ताचं बोलणं ऐकून वृद्ध आजीच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळायला लागले. काय झालं? तुम्ही का रडताय? मी तुम्हाला तुमच्या घरी सोडते. माझ्यावर विश्वास नाही का? आजीने हलकंच हो म्हणून मान हलवली. मग पटकन सांगा, तुम्ही कुठे राहता? आजी हळू आवाजात म्हणाल्या, मंदिराजवळ राहते. इथून थोडं दूर आहे. अच्छा ठीक आहे, चला मग माझ्याबरोबर. मुक्ताने त्या वृद्ध आजीचा हात धरला आणि त्यांना गाडीत बसवलं. आजींनी सांगितलेल्या रस्त्याने निघाली. काही अंतर गेल्यानंतर आजीने एका मंदिराकडे इशारा केला. हा आजी, इथून पुढे कुठल्या गल्लीत तुमचं घर आहे? मी तुम्हाला तेथे सोडते. मी जाते बाळा. पण आजी, तुम्ही पुन्हा पडलात तर तुमच्या घरच्यांना माझ्यावर राग येईल. लवकर सांगा, कुठे राहता तुम्ही? यावेळी आजीने सांगितलं, मी थोडा वेळ मंदिरातच थांबणार आहे, नंतर घरी जाईन. तू तुझ्या कामावर जा, तुला उशीर होईल. मुक्ताला खरंच उशीर होत होता. तिने आजींना मंदिराच्या प्रांगणात बसवलं आणि गाडीत बसून हॉस्पिटलला रवाना झाली. जाताना मुक्ताने आपल्या आईला फोन केला. आई, आजी व्यवस्थित आहेत. मी त्यांना सुखरूप मंदिराजवळ सोडलं आहे. हे ऐकून आई आनंदित झाली. 2-3 दिवसानंतर मुक्ता पुन्हा त्याच रस्त्यावरून जात होती. तिच्या मनात विचार आला, आजींना पाहूयात, कदाचित त्या मंदिरात बसल्या असतील. त्यांची तब्येत कशी आहे बघून येते. ती मंदिराजवळ थांबली. त्याचवेळी आजीने मुक्ताला पाहिलं आणि लपायचा प्रयत्न केला, पण अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या जोराने खाली पडल्या. त्यांचा आवाज ऐकून मंदिरातील पुजारी धावत आले. त्यांनी त्यांना उठवू लागले. तोपर्यंत मुक्ता देखील तिथे पोहोचली. काय झाले? तुम्ही का पडलात? तुम्हाला त्रास होत असेल तर मंदिरात का येता? पूजा घरी बसूनही करता येते ना. घरी आराम करायला हवा. त्यावर पुजारी म्हणाले, घरी? घर तर असायला हवं ना बाळा. हे मंदिरच त्यांचं घर आहे. त्या इथेच राहतात. हे ऐकून मुक्ताला धक्का बसला. आजी अजून इकडे तिकडे पाहू लागल्या. आता मुक्ताला कळलं की हॉस्पिटलमध्ये त्यांचं कुणी का आलं नाही आणि का कोणी त्यांची चौकशी केली नाही. तिच्या मनात त्या आजींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. पण पंडितजी यांचं काहीतरी ठिकाण असणारच ना. पुजारी म्हणाले, हो, होतं. पण आता नाही. त्यांचा मुलगा आणि सून परदेशात राहतात. जे त्यांच्या घरात राहतात ते त्यांना सांभाळायला तयार नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्या इथेच राहतात. देवाचा प्रसाद खातात आणि मंदिरातच रात्री झोपतात. बाळा, मला यापेक्षा जास्त काही माहीत नाही. तुला अजून काही विचारायचं असेल तर या आजींनाच विचार. हे ऐकून मुक्ता खूप गंभीर झाली आणि थोडी भावूक झाली. पण तिने त्या आजींना जाणवू दिलं नाही. ती तिथून थोडी दूर जाऊन विचार करू लागली, कदाचित खरंच यांचं कुणी नाही. नाहीतर आत्तापर्यंत कोणी ना कोणी आलं असतं. मुक्ता अस्वस्थ झाली. काय करू? यांना माझ्या घरी नेऊ का? तिने तात्काळ आपल्या आईला फोन केला. पण निवेदिता ताईंनी फोन उचलला नाही. तेव्हा मुक्ताने काहीही विचार न करता
त्या वृद्ध महिलेचा हात धरला आणि म्हणाली, चला माझ्या घरी जाऊया. वाटेत त्या आजी मुक्ताकडे कृतज्ञतेने पाहत होत्या. काय झालं आजी, तुम्ही मला असं का बघत आहात? मुक्ताने विचारलं. वृद्ध महिला भाव खाऊन म्हणाल्या, खूप आनंदी राहा बाळा, खूप मोठी हो, प्रगती कर, तुझ्या आईवडिलांचं नाव मोठं कर. असं म्हणत त्यांनी मुक्ताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्यांचा तो स्पर्श इतका आपलेपणाचा होता की मुक्ताला असं वाटलं जणू त्यांचं आणि तिचं काहीतरी खूप खास नातं आहे. कोणत्या नात्याने जोडले गेले आहोत आपण? मुक्ताला त्यांच्याबद्दल विचारावं असं वाटलं, पण तिने विचारलं नाही. कदाचित विचारल्यामुळे त्यांना वाईट वाटेल असा विचार करून ती गप्प राहिली. त्या आजीने हळुवार आवाजात विचारलं, तुझ्या घरी कोणाला त्रास झाला तर? काहीही त्रास होणार नाही आजी, तुम्ही चिंता करू नका, मुक्ता म्हणाली. बाळा, तुझं नाव काय आहे आणि तुझ्या घरात कोण कोण राहतं? माझं नाव मुक्ता आहे. आमच्या घरी माझी आई आणि 2 बहिणी आहेत. त्या दोघींचं लग्न झालंय, भाऊ नाही. आणि तुझे बाबा? ते खूप वर्षापूर्वी स्वर्गवासी झाले. पण तू सांग, तुझ्या पायाला काय झालंय? तू व्यवस्थित चालू शकत नाही? कुठे लागलं आहे का? नाही आजी, मला पोलिओ आहे. आई सांगते मी खूप छोटी असताना मला पोलिओ झाला होता. हे ऐकून आजी म्हणाल्या, देव चांगल्या लोकांनाच कधी कधी त्रास देतो. त्यांचं बोलणं ऐकून मुक्ताने हलकंसं स्मित हास्य करत म्हणाली, असं वाटतं का तुम्हाला आजी? आजी गप्प झाल्या. मुक्तानं विचारलं, काय झालं? तुम्ही काय विचार करताय? तुझ्या आईने एकटीने तुम्हा तिघींना वाढवलं आणि शिकवलं. हो आजी, मुक्ताने हसत उत्तर दिलं. तुझी आई खूपच धाडसी वाटते आहेच. असं बोलत त्यांनी रस्ता पार केला आणि अखेर मुक्ता घरी पोहोचली. तिने दरवाजा उघडला तर पाहिलं घराला कुलूप होतं. आई कदाचित बाहेर गेली असेल असा विचार करून तिने स्वतःजवळची चावी काढली आणि दरवाजा उघडला. आजींना सोफ्यावर बसायला सांगून ती स्वयंपाकघरात गेली. त्यांच्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन आली आणि म्हणाली, चहा घेणार का? आजींनी चहा नको असं म्हटल्यावर मुक्ताने त्यांच्यासाठी पटकन नाश्ता बनवला आणि त्यांना औषधी दिली. औषध घेतल्यानंतर आजींना झोप लागली. मुक्ता त्यांना गेस्ट रूममध्ये घेऊन गेली. पलंगावर झोपवलं आणि त्यांच्या अंगावर पांघरून घालून शांतपणे त्यांना बघत राहिली. मुक्ताने हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगितलं की आज तिला थोडा उशीर होईल. काही वेळाने आजींना झोप लागली आणि मुक्ता वरांड्यात बसून आईची वाट पाहू लागली. काही वेळानंतर निवेदिता ताई आल्या. मुक्ताला घरामध्ये पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या. काय झालं बाळ, तू परत आलीस? आज हॉस्पिटलला गेली नाहीस का? तब्येत ठीक आहे ना? हो आई, ठीक आहे. मग असं परत का आलीस? आई आल्यानंतर मला फोन का नाही केला? मुक्ताने सगळी घटना सांगितली आणि हे सांगितलं की आजींना घरी घेऊन आली आहे. हे ऐकून निवेदिता ताईंनी विचारलं, बाळा, तू त्यांना इथे घेऊन आलीस, त्या ठीक तरी आहेत ना? पण त्यांच्या घरी कोणी असेल तर किती काळजीत पडतील. त्यांच्या घरी कोणीही नाही, त्या एकट्याच राहतात, तेही मंदिरात. जर त्यांचं कुणी असतं तर त्यांनी आतापर्यंत त्यांचा शोध घेतला असता. ठीक आहे, काही दिवस राहू दे त्यांना इथे. जोपर्यंत त्यांची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत मी बघते. त्यांचं कोणी असेल तर त्यांना त्यांच्या घरी सोडून येईल. काय म्हणतेस? हो बाळा, काही हरकत नाही. पण आजी कुठे आहेत? त्या आराम करत आहेत. तुला माहीत आहे, रस्त्यात येताना त्या किती प्रेमाने बोलत होत्या. मला तर असं वाटत होतं जणू माझं त्यांच्याशी कोणतं तरी जुनं नातं आहे. तुला सगळ्यांशीच नातं जाणवतं कारण तू चांगली आहेस. नाहीतर आजच्या जन्मात लोक आपल्या जवळच्या लोकांशी सुद्धा नातं राखत नाहीत, अनोळखी लोकांबाबत तर दूरच. तुझं बरोबर आहे आई, पण आता मी निघते. आजी उठल्या तर त्यांच्याशी बोल आणि त्यांना सांग मी संध्याकाळी येईल. ठीक आहे बाळा. मुक्ता निघून गेली. निवेदिता ताईंनी दरवाजा हळूच उघडला आणि वृद्ध महिलेला पाहिलं. त्या ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपल्या होत्या. निवेदिता ताईंनी त्यांना उठवणे योग्य समजलं नाही म्हणून दरवाजा बंद करून त्या बाहेर आल्या. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला, आता त्यांच्यासाठी काहीतरी साधं जेवण बनवते, मीही खाईन आणि त्यांनाही खायला घालीन. त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि पटापट जेवण तयार केलं. पण आजी अजूनही उठल्या नव्हत्या आणि निवेदिता ताईंनी विचार केला, त्यांना उठवते, अनोळखी जागा आहे म्हणून कदाचित त्या खोलीतून बाहेर येत नसतील. जेवल्यानंतर त्यांना जरा बरं वाटेल. त्यांनी दरवाजा उघडला आणि हळूच ब्लँकेट बाजूला केलं. आजी उठा, जेवण करून घ्या. मी मुक्ताची आई आहे. तुम्ही बऱ्याच आहात ना? असं म्हणून निवेदिता ताईंनी ब्लँकेट बाजूला केलं आणि त्यांच्या दंडाला धरून त्यांना उठवून बसवलं. पण जसं त्या आजींचा चेहरा पाहिला, त्यांचं तोंड उघडंच राहिलं, डोळे मोठे झाले. त्या वृद्ध महिला काही बोलायचा प्रयत्न करत होत्या पण त्यांना बोलणं जमत नव्हतं. दुसरीकडे निवेदिता ताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तुम्ही इथे कशा? कसं झालं हे? घरातले सगळे कुठे आहेत? बाकीचे कसे आहेत? निवेदिता ताईंचे बोलणे ऐकून वृद्ध महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या जोरजोराने रडू लागल्या आणि त्यांचा हा आक्रोश संपूर्ण खोलीत भरून राहिला. निवेदिता ताई त्या वृद्ध महिलेला पाहून इतक्या आक्रमकपणे रडतायत
त्यांचं आणि त्या महिलेचं नातं काय असणार? एका झटक्यात भूतकाळाच्या गाभाऱ्यात हरवलेल्या आठवणी उचंबून आल्या. निवेदिताताईंचं बोलणं ऐकताच आजींच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं आणि त्या मोठमोठ्याने रडू लागल्या. त्या वृद्ध महिला दुसरं कोणी नसून निवेदिताताईंच्या सासूबाई कौशल्याबाई होत्या. आई, तुम्ही आणि अशा अवस्थेत? कसं? घरातले सगळे कुठे आहेत? कौशल्या आजी मोठमोठ्याने हुंदके देऊ लागल्या. काय झालं आई, सांगा ना, तुम्ही का रडत आहात? सुनबाई, तुझा तळतळाट लागला. सगळं माझ्या कर्माचं फळ मिळालं आहे. तुझ्याबरोबर जे आम्ही केलं त्याचं फळ देवाने मला जिवंत असताना दिलं आहे. आई, तुम्ही हे काय बोलत आहात? सरळ सरळ स्पष्ट बोला. काय झालं? काय सांगू सुनबाई? आणि किती सांगू? सगळ्यांनी मला घरातून काढून फेकून दिलं. कुणालाही मला ठेवून घ्यायचं नाही. खरं बोलतात लोक, आपल्या कर्माचं फळ या जन्मातच भोगावं लागतं. ज्या मुलासुनेसाठी सगळं काही केलं, चुकीचं बरोबर कशाचाही विचार केला नाही, त्यांनीच माझी अशी अवस्था केली आहे. असं बोलून आजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिथेच अनुराधाताईंच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. जुन्या फोटोप्रमाणे एक एक क्षण त्यांच्यासमोर येऊ लागला. निवेदिताताईंचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं. त्यांचे पती सुहासराव सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते. 3 जाऊबाईंपैकी निवेदिताताई सगळ्यात छोट्या सुनबाई होत्या. त्या गरीब घरातून आल्या होत्या आणि राहिलेल्या त्यांच्या दोन्ही जावा खूप मोठ्या श्रीमंत कुटुंबातील होत्या आणि सासूबाई कौशल्याताई या गोष्टीवरून निवेदिताताईंना नेहमी टोमणे देत असत. माहीत नाही कोणत्या गरीब फकीर खानदानातली सून भेटली आहे. निवेदिताताईंनी कधी उलट उत्तर देण्याचा प्रयत्न केला नसला तरी दोन्ही जाऊबाई सासूबाईंच्या मदतीने तिला अजून चिडवून ठेवत होत्या आणि मग तिघीही मिळून निवेदिताताईंना खूप काही ऐकवत होत्या. सणासुदीला दोन्ही जाऊबाईंच्या माहेराहून भरपूर सामान येत असत, तर निवेदिताताईंच्या माहेराहून फार थोडे येत असे. कधी कधी काहीच येत नव्हतं. त्यामुळे भरपूर ऐकवलं जात होतं. कितीतरी वेळा निवेदिताताईंनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण नवऱ्याने सांगितलं, आईसमोर बोलू नकोस, आणि निवेदिताताई मन मारून राहत होत्या. त्यांना आठवतं, जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा सासूबाईंनी किती तोंड वाकडं केलं होतं. नातवाची वाट पाहत होते आणि नात झाली. ही बाहेरच्या वळणावर गेली आहे. आमच्या खानदानामध्ये सर्वांना पहिला मुलगा झाला आहे. एवढंच नव्हे तर घरातल्या पाळीव प्राण्यांना पण. आणि हिला मुलगी झाली. तेव्हा निवेदिताताईंना खूप रडू आलं होतं, पण त्यांनी सगळं सहन केलं. पण ज्यावेळी निवेदिताताईंना दुसरी मुलगी झाली तेव्हा तर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कौशल्याताई निवेदिताताईंना व्यवस्थित खायला प्यायलाही देत नव्हत्या आणि वरून आपल्या मुलाचेही कान भरू लागल्या. या सुनेपासून मला नातू भेटणार नाही. तू दुसरं लग्न कर. आता तर जाऊबाई पण टोमणे मारू लागल्या. तुला मुलगा नाही, तू निपुत्र आहेस. आणि जेव्हा निवेदिताताई आपल्या नवऱ्याला सांगत असत तेव्हा सुहासराव हसून म्हणत, ज्याला जे म्हणायचं आहे ते म्हणू देत. मी तुझ्याबरोबर आहे ना. तुला अजून काय हवं आहे? तेव्हा निवेदिताताई खुश होत असत आणि संतोष करत होत्या. दोन्ही नवरा बायको मनाशी विचार करत होते, मुलगा नसला तरी काही हरकत नाही, 2 मुली भरपूर आहेत, असं ते विचार करत होते. पण सासरच्या लोकांबरोबरच माहेरच्या लोकांचा देखील त्यांच्यावर दबाव वाढला. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या मुलाबद्दल विचार केला. पण देवाला देखील हेच मान्य होतं. तिसरी ही मुलगी जन्माला आली. आता सासूबाई म्हणाल्या, तू अपशकुनी आहेस. फक्त मुलीच जन्माला घालणार. मुलाचा वंश कसा वाढणार? घराणं कसं पुढे जाईल? तू या घरातून चालती हो. तू फक्त मुलींची जन्मदात्री आहे असं म्हणून घरातून हाकलवून त्यांच्या माहेरी पाठवून दिलं. सासूबाईंनी सुहासरावांवर दुसऱ्या लग्नाचा दबाव टाकायला सुरुवात केली. सुहासराव हसत म्हणायचे, आई, मुलगा मुलगी असा काही फरक नसतो. पण सासूबाईंना ते कुठे समजणार होतं. त्यांना तर नातूच हवा होता. दररोज त्याचाच गजर त्या करत बसल्या होत्या, नातू पाहिजे म्हणून. एका संध्याकाळी जोरदार पाऊस पडत होता. निवेदिताताईंचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी परत येताना पावसामुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. निवेदिताताईंच्या आयुष्यात दुःखाचे पर्व सुरू झाले. काय करावे काय नको ते त्यांना समजत नव्हतं. पण त्यांच्या नवऱ्याच्या सरकारी नोकरीमुळे त्यांना अनुकंपा तत्वावर शिक्षिकेची नोकरी मिळाली. तरी सासरची लोक त्यांना सहन करत नव्हते. ते म्हणायचे, ही नोकरी त्यांच्या दोन्ही दिरांपैकी एकाला मिळावी. निवेदिताताई हट्ट करून म्हणाल्या, माझ्या मुली आहेत, मी त्यांचं पालन पोषण कसं करणार? मला नोकरी करायची आहे आणि मी करणारच. यामुळे तिच्या दोन्ही दिराने आणि जाऊबाईंनी कौशल्याताईंना खूप भडकवलं आणि एकत्र येऊन निवेदिताताईंना घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. निवेदिताताई रडत विनवण्या करत होत्या, मी 3 मुलींना घेऊन कुठे जाऊ? माझ्या माहेरी कोणाचा आधार नाही मला. काही नको, फक्त राहण्यासाठी एक घर द्या. पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही. त्यावेळी निवेदिताताईंनी कौशल्याताईंचे पाय पकडले आणि म्हणाल्या, आई, तुम्ही माझ्या सासूबाई आहात, मुलींच्या आजी आहात. कमीत कमी तुम्ही तरी समजून घ्या. 3ही मुलींना घेऊन कुठे जाऊ? मला संपत्ती नाही, मी काहीच नाही मागत.
फक्त डोक्यावर छत पाहिजे. तिथे मी आणि माझ्या मुली राहू. त्यांचं पालन करीन. कौशल्याताईंनी त्यांना लाथ मारली आणि म्हणाल्या, तू माझ्या मुलाला खाऊन टाकला. आता तू कुठल्या अधिकाराने इथे राहणार? तुझं मन करेल तिकडे जा आणि जर मुलींना सांभाळायचं नाही तर एवढ्या मुली जन्माला का घातल्या? जा, फेकून दे किंवा मारून टाक. जेव्हा कोणीही निवेदिताताईंना घरात ठेवायला तयार झाले नाही तेव्हा त्या आपल्या तिन्ही मुलींना घेऊन घरातून निघाल्या. जमीन, संपत्ती, घर काहीच हातात नाही. अगदी एक वेळचं जेवणसुद्धा कोणी त्यांना दिलं नाही. निवेदिताताईंना काही समजत नव्हतं. काय करावं, कुठे जावं? त्या असह्य झाल्या होत्या. पण त्याच वेळी शाळेचे प्रिन्सिपलने विचारलं आणि रडत त्यांनी सगळी हकीकत त्यांना सांगितली. हे ऐकून त्यांचंही मन भरून आलं. काही हरकत नाही, तुम्ही काही दिवस शाळेतच राहा. निवेदिताताई आपल्या तिन्ही मुलींना घेऊन शाळेत राहू लागल्या. त्या शिकवत होत्या, पण त्याच दरम्यान त्यांच्या छोट्या मुलीची तब्येत खराब झाली. त्या डॉक्टरांकडे गेल्या आणि तेथेच त्यांना समजलं की तिच्या पायाला पोलिओ झाला आहे. खूप उपचार केले, आराम मिळाला, पण पाय पूर्णपणे बरा झाला नाही. त्यामुळे ती व्यवस्थित चालू शकत नव्हती. शाळेमध्ये त्या चांगल्या प्रकारे राहू लागल्या, पण लोक आणि इतर शिक्षक त्या दोघांविषयी चेष्टा करू लागले. त्याच दिवशी निवेदिताताईंना समजलं की फक्त बाईच बाईची शत्रू नसते, तर पुरुषही मोठे शत्रू होऊ शकतात आणि अपमानाच्या भरात त्यांनी एक खोली भाड्याने घेतली आणि तेथे राहू लागल्या. हळूहळू त्यांनी घरातील वस्तू घेतल्यावर स्वतःची जागा घेऊन घर बांधायला सुरुवात केली. तिन्ही मुली हुशार, समजूतदार होत्या, तेजस्वी होत्या. शिक्षण पूर्ण होताच निवेदिताताईंनी आपल्या दोन्ही मुलींचे लग्न हुंडा न देता केलं. पण छोटी मुलगी पोलिओमुळे दिव्यांग होती, त्यामुळे निवेदिताताईंना चिंता वाटत होती. तेव्हा मुक्ता म्हणाली, आई, तू माझ्या लग्नाची चिंता करू नकोस. मला शिकू दे. डॉक्टर व्हायचं आहे. मी माझं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहील. मग लग्नाचा विचार करता येईल. निवेदिताताई म्हणाल्या, मी शिक्षिका आहे. कुठून पैसे आणू तुला डॉक्टर करायला? पण म्हणतात ना, आवड असली की सर्व काही शक्य होईल. तिची ताई आणि भाऊजींनी खूप मदत केली आणि मेडिकल कॉलेजची फी माफ केली. जे प्रोफेसर तिला शिकवत होते त्यांनी फी न घेताच तिचं शिक्षण सुरू ठेवलं. निवेदिताताईंनी अनेक वेळा फीबद्दल विचारलं तेव्हा प्रोफेसर म्हणाले, मुक्ताला डॉक्टर होऊ द्या, मग मी सगळी फी तिच्याकडून घेईल. मुक्ताने खूप मन लावून अभ्यास केला आणि ती डॉक्टर बनली. तसेच निवेदिताताईंनी सगळं विसरून आपल्या मुलींमध्ये आनंद मानला. आता त्या आपल्या सासरच्या लोकांबद्दल विचार करत नव्हत्या. ते लोक कधी त्यांची विचारपूस करत नव्हते. निवेदिताताईंनी विचारलं होतं, पण एक दिवस जेव्हा मुक्ताने एका वृद्ध महिलेचं नाव घेतलं तेव्हा निवेदिताताईंचं मन खूप विचलित झालं. कोण आहे ती वृद्ध महिला? आई खरं बोलत आहेत की दोन्ही मुलांनी आणि सुनेनं त्यांना घरातून हाकलून दिलं आहे? ते असं करू शकतात आणि तेही उतारवयात? आजी म्हणाल्या, काय विचार करत आहेस निवेदिता? तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ना? कसा विश्वास बसणार? मी तुला एवढं दुःख दिलं, त्रास दिला आहे, तू कसा विश्वास ठेवणार? इतकं ऐकून निवेदिताताई जरा भानावर आल्या आणि म्हणाल्या, नाही आई, मी ऐकत आहे आणि विश्वासही होत आहे, पण त्यांनी असं का केलं? काय सांगू सुनबाई, तू घरातून गेल्यानंतर काही दिवस सगळं व्यवस्थित होतं, पण नंतर दोन्ही भाऊ संपत्तीची वाटणी करण्यासाठी एकमेकांशी भांडू लागले. जेव्हा मी त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते दोघेही माझ्याशी भांडू लागले. शेवटी मी सगळ्यांना संपत्तीची वाटणी करून दिली आणि जेव्हा मी स्वतःसाठी वाटणी ठरवली तेव्हा दोघेही म्हणाले, आम्ही तुला सांभाळून घेतो. पण त्यानंतर भांडणं लागली. ते एकमेकांना म्हणत होते, आईला तू ठेव, तू ठेव. मग शेवटी 6 महिने ठरवून मी दोघांकडे राहण्यासाठी तयार झाले. मी ज्या घरात राहत असे त्या सुनेने माझ्याशी नोकरासारखं वागायला सुरुवात केली आणि घरातलं सगळं काम करून घेतलं. जेवणही वेळेवर मिळत नव्हतं. जोपर्यंत शरीरात ताकद होती तोपर्यंत काम करत राहिले, पण जेव्हा वेळेवर खायला मिळालं नाही तेव्हा शरीरातही थकून जाऊ लागले. हळूहळू मी अशक्त होऊन आजारी पडू लागले. दोन्ही मुलं आणि सुनं मला जरा देखील सांभाळू इच्छित नव्हते. खाणं पिणं तर दूर, पण उपचारही करत नसत. ते माझ्या मरणाची वाट बघत होते. हे ऐकून जेव्हा सहन झालं नाही तेव्हा मी घरातून बाहेर पडून मंदिरात राहू लागले. एकानेही एकदाही मला बोलवलं नाही, पण सुनबाईला एक गोष्ट आठवली की माझ्या हातात सोन्याच्या बांगड्या आहेत. त्या बांगड्या घेण्यासाठी तिने मला पुन्हा घरात बोलवलं. आजी बोलून जास्त रडू लागल्या. निवेदिताताईंनी त्यांना जवळ घेतलं आणि डोळ्यातलं पाणी पुसू लागल्या. आई, तुम्ही का रडत आहात आणि त्या रात्री तुम्ही कुठे जात होतात? आजी गप्प होऊन गेल्या. सांगा ना आई, तुम्ही कुठे जात होतात त्या रात्री? मुसळधार पाऊस पडत होता. आजी हळूच म्हणाल्या, नदीमध्ये जीव द्यायला जात होते. हे ऐकून निवेदिताताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या एकदम नर्वस झाल्या. आई, तुम्ही हे काय बोलत आहात? कौशल्याताई म्हणाल्या, बरोबर बोलते आहे सुनबाई. दोघांनी सगळं काही खाऊन घेतलं. हातात फक्त 2 सोन्याच्या बांगड्या होत्या आणि त्यावरही त्यांची नजर होती. कधी मी मरणार आणि कधी त्या बांगड्या त्यांच्या हाताला लागणार ह्याच विचार करत होते. जेव्हा मी त्या दिल्या नाही तेव्हा रागाने
गेल्या 4 दिवसापासून त्यांनी मला काहीच खायला दिलं नाही. पाणी पिऊन मी किती दिवस जगणार होते. जेव्हा सहन झालं नाही तेव्हा मुसळधार पावसात घरातून बाहेर पडले. पण बघ, देवाला दुसरंच काहीतरी मान्य होतं. त्यांनी मला मरू दिलं नाही आणि माझ्या नातीला पाठवलं. तिने मला वाचवलं. सुनबाई, मी ज्या नातीला एवढं दुःख दिलं, अपशब्द बोलले, त्या नातीने माझा जीव वाचवला. त्यांच्यासाठी मी एवढं पाप केलं, एवढं सगळं केलं. त्यांनी तर परत पलटूनही पाहिलं नाही. मी जिवंत आहे की मेले? सुनबाई, तू मला ठेवून घेऊ नकोस. मला जाऊ दे. आता मी ठीक आहे. मी कुठेतरी काम करून माझं पोट भरेन. पण मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही. का? तुम्ही असं का बोलत आहात? का नाही राहणार तुम्ही? काय कमी आहे आणि कुठे जाणार? कमी तर काहीच नाही. पण सुनबाई, कोणत्या तोंडाने राहू? या तोंडाने तुला किती शिव्या दिल्या, किती अपशब्द बोलले, किती त्रास दिला, म्हणून राहू शकत नाही. लाज वाटते मला. तू माझी आजी आहेस आणि इथून कुठेही जाणार नाहीस हे मी बोलत आहे. पाठीमागून येत असलेली मुक्ता म्हणाली. आजी शब्द ऐकून कौशल्याताई रडू लागल्या. तुला माहीत झालं माझ्या बाळा, मी तुझी आजी आहे. मी सगळं ऐकलं आहे आणि मागं जे झालं ते मी पाहिलं नाही. आणि आज माझ्यासमोर माझी आजी बसली आहे. ती खूप चांगली आहे आणि मला माझ्या आजीची गरज आहे. मी कितीतरी वर्षापासून आईबरोबर राहून बोर झाली आहे. मी कितीतरी वेळ आईला विचारलं माझी आजी आजोबा कुठे आहेत, पण आईने कधीच काही सांगितलं नाही. आता जेव्हा तू आली आहेस तर इथून कुठेही जाणार नाहीस. तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू आमच्याबरोबर इथेच राहणार. समजलं? तुला समजलं नाही? तू हट्ट केलास तर तुला माहीत आहे मी डॉक्टर आहे. मोठे इंजेक्शन देईन. आपली नात मुक्ता आहे. बोलताना कौशल्याताई रडता रडता हसू लागल्या आणि मुक्ताला आपल्या गळ्याशी लावून म्हणाल्या, माझ्या बाळा, तुझ्या आजीला माफ कर. मी इथं तुमच्याबरोबर राहण्याच्या लायकीची नाही, पण तू बोलत आहेस म्हणून राहत आहे. पण आता माझ्याजवळ तुम्हा दोघींना देण्यासाठी काहीही नाही. पण हो, या सोन्याच्या 2 बांगड्या आहेत. तू ठेवून घे आणि जेवढं होईल तेवढा आशीर्वाद तुला देईन. आजी, एक गोष्ट सांगू? तुझे अपशब्द आम्हाला लागले नाहीत, तर आशीर्वादामध्ये बदलले. मी किती आनंदी आहे आणि तुला माहीत आहे मी केवढी मोठी डॉक्टर झाली आहे. त्यामुळे या बांगड्या आता तू घाल. आमच्यासाठी तुझा आशीर्वाद भरपूर आहे. हो माझ्या बाळा, तू तर खूप मोठी डॉक्टर आहेस आणि अजून मोठी हो. जगातील सर्वात मोठी डॉक्टर बन. आपल्या आईवडिलांचं नाव मोठं कर. तुला माझ्याकडून खूप सारे आशीर्वाद आणि प्रेम आहे. हे ऐकून मुक्ता आजीच्या गळ्यात पडली आणि आईला इशारा केला. मग निवेदिता ताई ही जुन्या सगळ्या गोष्टी विसरून सासूबाईच्या गळ्यात पडल्या. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, मुक्ता, माझी फी कुठे आहे? तुला आठवते ना, मी तुला म्हणालो होतो जेव्हा तू डॉक्टर होशील आणि कमवायला लागशील तेव्हा मी तुझ्याकडून माझी फी घेणार. सगळ्यांनी पाठीमागे वळून पाहिलं तर तिचे प्रिन्सिपल होते, ज्यांनी मुक्ताला फी न घेता शिकवलं होतं. निवेदिता ताई आणि मुक्ता उभ्या राहिल्या आणि नमस्कार केला. सर, तुम्ही नक्की या. बसा. बसणारच, पण मला एक गोष्ट सांग, माझी फी देणार का नाही ते सांग. हो सर, तुमची जी काही फी आहे ती मी नक्की देईल. सांगा, किती फी आहे तुमची? खरंच निवेदिता ताई, तुम्ही खरं बोलत आहात ना? मला फी मिळणार ना? हो सर, तुमच्या कृपेमुळेच माझी मुलगी डॉक्टर झाली आहे आणि चांगले पैसे कमवत आहे. मग तुमची फी का नाही देणार? किती आहे तुमची फी? माझी फी अशी आहे की मुक्ता माझ्या घरची सून बनेल. माझा एक मुलगा डॉक्टर आहे. त्याच्यासाठी मी तुमच्या मुक्ताचा हात मागायला आलो आहे. हे ऐकून मुक्ता लाजून घराच्या आत निघून गेली. निवेदिता ताईंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू लागले. सर, मला माहीत नाही मी तुमचे आभार कसे व्यक्त करावेत. माझ्या सगळ्या काळजी तुमच्यामुळे दूर झाल्यात. पण काय निवेदिता ताई? पण माझी मुलगी दिव्यांग आहे. तुमचा मुलगा? निवेदिता ताई अजून बोलल्या. नाराज होत त्या आधीच प्रोफेसर म्हणाले, तुम्ही काय बोलत आहात? मला आणि माझ्या मुलाला दोघांनाही मुक्ता खूप आवडते आणि तिचं दिव्यांग असणं आमच्यासाठी काहीही अडचण नाही. जर तुम्ही हो म्हणत असाल तर पंडिताला भेटून लवकरच साखरपुडा आणि लग्नाचा शुभ मुहूर्त काढूया. निवेदिता ताई हसत म्हणाल्या, हो सर, शुभ कामाला उशीर का करायचा? निवेदिता ताई, तुम्ही मला प्रोफेसर नाही तर दादा म्हणा. हे ऐकून सगळे हसू लागले. त्याचवेळी मुक्ता चहा नाश्ता घेऊन आतून आली. तिने सर्वांना नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतला. दुसऱ्या दिवशी पंडित आले आणि साखरपुडा आणि लग्नाचा शुभ मुहूर्त काढला. 1 महिन्यानंतरचा मुहूर्त ठरला. खूपच धूमधडाक्यात मुक्ताचे लग्न झाले आणि ती आपल्या डॉक्टर नवऱ्याला म्हणाली, माझ्या आईला आम्ही बहिणींशिवाय दुसरं कोणी नाही आणि मी माझ्या सासरी माझ्या सासू सासऱ्यांसोबत माझ्या आईची काळजी घेईन. आता तर वृद्ध आजीही आहे, त्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. नवरा हसत म्हणाला, फक्त तुझी आई नाही, आपली आई, आपली आजी. आणि अजून एक गोष्ट, तू एकटी नाहीस. आपण दोघं मिळून त्यांची काळजी घेऊया. हे ऐकून मुक्ता खूप खुश झाली आणि आपल्या नवऱ्याच्या गळ्यात पडली. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये.